नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कोडॅक कंपनी तुम्हा सर्वांना माहीतच असेल. कोडॅक कंपनी ही फोटोसाठी अतिशय प्रसिद्ध अशी कंपनी होती आणि कोडॅक कंपनीने पहिला फोटो आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा घेतला होता. परंतु हा जो फोटो घेतला होता कोडॅक कंपनीने स्वामी समर्थ महाराजांचा, तो विना परवानगी घेतला होता. स्वामी समर्थ महाराजांना न विचारता त्यांचा फोटो खेचल्यामुळे स्वामी समर्थ महाराजांनी कोडॅक कंपनीला कशी अद्दल घडवली, कोडॅक कंपनीला कशी अजब लीला दाखवली, तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. कोडॅक कंपनी ही फोटोंसाठी अतिशय प्रसिद्ध असलेली कंपनी होती. परंतु ह्याच कोडॅक कंपनीने जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेस त्यांची कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नव्हती आणि ह्याच कोडॅक कंपनीला मग प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना भारतात खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवायची असल्यामुळे त्यांनी भारतातील जे काही मोठे मोठे संत आहे त्यांचे फोटो काढण्याचे ठरवले आणि ते भारतात पसरविण्याचे ठरवले, जेणेकरून यातून त्यांना व्यवसायात नफा मिळणार होता. आणि मग त्यांनी अक्कलकोटचे जे श्री स्वामी समर्थ महाराज आहे त्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो काढण्याचे ठरविले. कारण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्यावेळी अगाध अशा लीला सगळीकडे पसरलेल्या होत्या. महाराजांनी जे काही चमत्कार केलेले होते ते पूर्ण भारत देशात पसरलेले होते. त्यांनी जे काही चमत्कार केलेले होते ते मुंबईतील वर्तमानपत्रातून छापून येत होते. त्यामुळे महाराजांची सगळीकडे प्रसिद्धी झालेली होती. मुंबईचे जे ब्रिटिश होते त्यांनी सुद्धा अक्कलकोटच्या राजाला स्वामी समर्थ महाराजांची विशेष काळजी घेण्याबाबत आदेश दिलेले होते आणि त्यामुळेच कोडॅक कंपनीने असा विचार केला की जर आपण स्वामी समर्थ महाराजांचा फोटो काढला आणि तो भारतातील लोकांपर्यंत पोहोचवला तर त्या निमित्ताने आपल्या कोडॅक कंपनीची सुद्धा जाहिरात होईल आणि त्यामुळे आपल्या व्यवसायाला फार मोठा फायदा होईल असा या कोडॅक कंपनीने विचार केला. आणि मग कोडॅक कंपनीकडे जो काही उत्तम छायाचित्रकार होता त्या छायाचित्रकाराला कोडॅक कंपनीने अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांकडे त्यांचा फोटो काढण्यासाठी पाठविले. आणि हा जो छायाचित्रकार होता हा स्वतः मात्र युरोपियन छायाचित्रकार होता. हा जो युरोपियन छायाचित्रकार होता याने मग तेथील स्वामी समर्थ महाराजांचे जे काही भक्त होते त्या भक्तांकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु तेथील भक्तांनी स्वामी समर्थ महाराजांच्या विना परवानगी आपण इथे स्वामींचा फोटो काढू शकत नाही असे सांगितले. आणि मग या युरोपियन छायाचित्राला मनातून हा अतिशय नाराज झाला. परंतु त्याला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो काढणे हे एक चॅलेंज वाटले आणि ते चॅलेंज आपण स्वीकारू असे त्याला वाटले. आणि मग त्याने ठरवले की आपण स्वामी समर्थ महाराजांच्या आणि भक्तांच्या नकळत आपण स्वामी समर्थ महाराजांचा एक तरी फोटो गुपचूप घेऊच असे त्याने ठरवले. आणि मग हा छायाचित्रकार स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांच्या रांगेत जाऊन बसला आणि तिथे त्याने गुपचूप आपला कॅमेरा आणि ट्रायपॉड असा सेट केला की जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांची योग्य पोज आल्यावर आपण महाराजांचा गुपचूप एखादा फोटो खेचून घेऊ. त्याप्रमाणे हा गर्दीत जाऊन बसला आणि त्याने गुपचूप स्वामी समर्थ महाराजांच्या आणि भक्तांच्या नकळत एक फोटो स्वामी समर्थ महाराजांचा काढला. महाराजांचा विना परवानगी फोटो काढल्यामुळे छायाचित्रकाराला अत्यंत आनंद झाला. त्याने मग त्या ज्या काही प्रिंट होत्या त्या प्रिंट विकसित केल्या आणि नंतर त्या प्रिंट महाराजांच्या हातात दिल्या आणि महाराजांना सांगितलं, श्री स्वामी समर्थ महाराजांना, की महाराज बघा हा मी तुमचा फोटो काढलाय आणि हा तुम्हाला कसा वाटतोय ते मला सांगा. महाराजांनी तो फोटो न बघताच एका भक्ताच्या हातात दिला आणि भक्ताच्या हातात तो फोटो आल्यावर भक्त म्हटला की अरे वा, आपल्या खंडोबा रायाचा किती छान फोटो आहे हा. नंतर तो फोटो दुसऱ्या भक्ताच्या हातात दिला तेव्हा दुसरा भक्त म्हटला, अरे हा तर आपल्या श्रीरामांचा फोटो आहे. त्यानंतर एका तिसऱ्या भक्ताने हातात घेतला आणि तिसरा भक्त म्हटला, अरे हा तर आमच्या अंबा मातेचा फोटो आहे. असं प्रत्येक भक्ताच्या हातात त्या फोटोने वेगवेगळी रूपे घेतली. तेव्हा या छायाचित्रकाराला हसायला आलं आणि छायाचित्रकार म्हटला की अरे तुम्ही तुमच्या स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा ओळखू शकत नाही. आणि त्यावेळेस या छायाचित्रकाराने त्या भक्ताच्या हातून तो फोटो खेचून घेतला आणि स्वामी समर्थ महाराजांना पुन्हा तो फोटो दाखवला आणि स्वामी समर्थ महाराजांना म्हटला की महाराज बघा मी तुमचा फोटो काढलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटतो ते मला सांगा. तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी हसून त्या छायाचित्रकाराला सांगितलं, अरे हा माझा फोटो आहे म्हणजे मी इतका गमतीदार दिसतो का, असा प्रश्न त्या छायाचित्रकाराला विचारला. आणि तो महाराजांच्या हातातला फोटो महाराजांनी त्या छायाचित्रकाराच्या हातात दिला.
छायाचित्रकाराने जेव्हा तो फोटो हातात घेतला आणि बघितला तर त्यावर एक माकडाचे चित्र होते आणि ते माकडाचे चित्र बघून छायाचित्रकाराला अत्यंत वाईट वाटले। त्याला त्याची चूक कळली की आपण महाराजांचा विनापरवानगी फोटो काढल्यामुळे महाराजांनीच आपल्याला ही अद्दल घडवलेली आहे आणि स्वामी समर्थ महाराजांसमोर आपले फोटोग्राफीचे एवढे मोठे विज्ञान सुद्धा फेल ठरलेले आहे असं त्या छायाचित्रकाराच्या लक्षात आले। छायाचित्रकाराने मग स्वामी समर्थ महाराजांची माफी मागितली आणि स्वामी समर्थ महाराजांना असे सांगितले की महाराज, आमची कोडॅक कंपनी ही नवीन कंपनी आहे आणि ही कंपनी आम्ही भारतात संतांचे फोटो प्रसिद्ध करून भारतात आमची कंपनी लोकप्रिय करू इच्छितो। महाराज, मला माझी चूक कळलेली आहे। महाराज, मला खूप पश्चाताप होत आहे। महाराज, तुमचा हा फोटो काढण्यासाठी मला युरोपहून इथपर्यंत यावं लागलेलं आहे, त्यामुळे कृपा करून महाराज तुम्ही दयाळू व्हा आणि तुमचा एक फोटो काढण्याची मला परवानगी द्या, कारण की तुमचा फोटो हा फार पवित्र आहे आणि तो प्रत्येक घरात ठेवण्यायोग्य आहे। त्यामुळे कृपा करून महाराज मला तुमचा एक फोटो काढण्याची परवानगी द्या। आणि मग छायाचित्रकाराचा हा जो काही पश्चाताप आहे, हा पश्चाताप बघून महाराजांना त्याच्यावर दया आली आणि महाराजांनी त्याला एक फोटो काढण्याची परवानगी दिली आणि मग छायाचित्रकाराने महाराजांचा एक फोटो काढला। तो फोटो अतिशय सुंदर आला आणि तो सगळ्यांना आवडला। बघितलं, छायाचित्रकाराकडे एवढा चांगला उत्कृष्ट प्रतीचा कॅमेरा होता, त्याच्या स्वतःकडे फोटोग्राफीचं चांगलं कौशल्य होतं, एवढा प्रकाश होता, तरी पण त्याने फक्त महाराजांचा विनापरवानगी फोटो काढल्यामुळे तो महाराजांचा फोटो त्याच्या कॅमेऱ्यात कैद झाला नाही आणि मग महाराजांच्या या अनुभवापुढे छायाचित्रकाराचं विज्ञान सुद्धा फेल ठरलेलं आहे। कोडॅक कंपनीच्या छायाचित्रकाराने महाराजांचे जे फोटो काढलेले आहे ते फोटो मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत इथे दाखवत आहे। असाच एक अनुभव फडके नावाच्या एका छायाचित्रकारालाही आलेला होता। हा छायाचित्रकार स्वामी समर्थ महाराजांचा फोटो काढण्यासाठी आला होता। त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना संध्याकाळी 5 वाजता फोटो काढण्याचे सांगितले। त्यानुसार फडके संध्याकाळी 5 वाजता स्वामी समर्थ महाराजांचा फोटो काढण्यासाठी आले। त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना त्यांचा हुक्का त्या फोटोग्राफरला हातात धरायला लावला आणि 2 तास स्वामी समर्थ महाराज धूम्रपानच करत राहिले। त्यानंतर रात्र झाली, संध्याकाळचे 7 वाजले, अंधार झाला आणि मग स्वामी समर्थ महाराजांनी छायाचित्रकाराला त्यांचा फोटो काढायला लावला। त्यावेळेस छायाचित्रकार बोलला की आता फोटो काढणं शक्य नाही, कारण की आता सगळीकडे अंधार झालेला आहे आणि अंधारात फोटो येत नाही। तरी पण महाराजांनी त्यांना फोटो काढण्यास सांगितले आणि काय आश्चर्य, एवढ्या अंधारातही महाराजांचा फोटो अतिशय प्रकाशमान निघालेला होता, खूप छान फोटो निघालेला होता। तर असे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे फोटोग्राफीचे अनुभव आलेले आहे बऱ्याच छायाचित्रकारांना आणि त्यातल्या त्यात कोडॅक कंपनीला तर महाराजांचा पहिला फोटो मिळालेला आहे आणि कोडॅक कंपनी भलेही आता बंद पडलेली असेल, परंतु हीच कोडॅक कंपनी एकेकाळी खूप प्रसिद्ध कंपनी होती। तर असे अनुभव आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी कोडॅक कंपनीला दिलेले आहे आणि काही छायाचित्रकारांनाही दिलेले आहे। तुम्हाला मी जो हा अनुभव सांगितलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा, तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। त्याचसोबत जर तुम्हाला स्वामी सेवेविषयी काही प्रश्न विचारायचे असतील किंवा आरोग्याविषयी काही प्रश्न विचारायचे असतील, आरोग्यावर जर तुम्हाला काही स्वामी सेवा हवी असेल, तसेच तुमच्या काही आर्थिक समस्यांवर स्वामी सेवा हवी असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तुमच्या कमेंटला नक्की उत्तर देईन। चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।